जागेचा पत्ता मुळशी तालुक्यामधला आहे असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने चुका झाल्या त्या पद्धतीने मोठं काळबेळ आहे असा संशय विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय। अजित पवारांच्या दबावाखाली झालंय का त्याची चौकशी झाली पाहिजे असं कुंभार यांचं म्हणणं आहे। सर काय सांगाल, मोठी व्याप्ती जी आहे ती आता या संपूर्ण व्यवहारात पाहायला मिळते, नक्की काय एक्सच्या माध्यमातून तुम्ही जी पोस्ट केलेली काय सांगण्याचा प्रयत्न करताय? याच्यामध्ये जी जागा इन्व्हॉल्व आहे ती आहे मुंडवा। मुंडवा म्हणजे कोरेगाव पार्कचा परिसर येतो। हा अत्यंत मोक्याचा परिसर आहे। पुण्यातला अगदी प्रतिष्ठित आणि असा मोठा परिसर तो समजला जातो। या भागातली साधारणपणे 40 एकर जागा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली। आता मुळात कलेक्टर म्हणतात की जागा शासनाची, मग शासनाची असेल तर ती त्यांनी घेतली कशी? आणि या जागेचा जो हे दाखवलेला आहे पत्ता तो मुळशी तालुक्यात दाखवला आहे, म्हणजे मुळशी तालुका दाखवला आहे। हे कशासाठी करण्यात आलं? कारण असे ज्यावेळी मोठे डॉक्युमेंट्स होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलीही चूक असता कामा नये, परंतु इथे मात्र हे जाणीवपूर्वक केलंय की आणखी काही याचा तपास आता करावा लागेल कुणाच्या तरी। म्हणजे आता अजित पवारच त्यांच्या दबावाखाली हे झालंय का याची चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी झाली पाहिजे आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। नोंदणीची यंत्रणा, सगळ्या यंत्रणा, ज्यांनी कोण म्हणतं की तिथे ITS पार्कसाठी ती जागा घेतली, त्या यंत्रणा ज्यांनी परवानगी दिली त्या सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये सामील आहेत। आणि हे केवळ पुन्हा सामान्य माणसासाठी गोष्ट घडणार नाही, तर हे फक्त राजकारण्यांच्या दबावाखालीच हे घडू शकतं। त्यामुळे याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।